हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना एक ओढणी पकडून आपण छान छान एक्सरसाइज करणार आहोत। ह्या एक्सरसाइज आता इतक्या सोप्या आहेत ना करायला आणि ओढणीच्या सहाय्याने आपण ज्या पण काही स्टेप बघणार आहोत ना त्या खूप इझी आहेत। तुमचा पोटाचा फॅट, हाताचे दंड, तुमच्या मांड्यांची साईज, तुमचा साईडचा फॅट सर्व कमी होणार आहे फक्त एका ओढणीने। बघा स्टॉल प्रत्येक लेडीजकडे असतोच आणि हा स्टॉल पकडून तुम्हाला छान छान एक्सरसाइज करायचे आहेत आणि छान वेट लॉस करून घ्यायचंय। डेली करायचं आहे, वेळेचं बंधन नाहीये। फक्त जेवण झाल्यावरती 1-1.5 तासांनी, जेवणाच्या अगोदर ती 1-1.5 तासांनी तुम्ही केव्हाही करू शकता। ह्या एक्सरसाइज खूप सोप्या आहेत करायला। तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर काय करायचंय, अशा पद्धतीने ओढणी घ्यायची। आता तुम्ही मला काठी घेऊ शकतो, मी दुसरं काय घेऊ शकतो का? तर ओढणी कशी आहे, आता ही मोठा स्टॉल आहे ना, तर बघा जर मला इथपर्यंत हात न्यायचे असतील तर हे हात इथपर्यंतही जाणार किंवा एवन मी इथे हात जर पकडायचे तर मला इथेही मी पकडू शकते। म्हणून एक स्टॉल म्हणजे ओढणी घेतली तरी आपल्याला इझी पडेल, म्हणून आपल्याला ओढणीच घ्यायची। तर आता सर्वप्रथम करायचं काय, आपल्याला या पोझिशन मध्ये पायामध्ये अंतर करायचं, माप घ्यायचं आपल्या हाताचं आणि पायाचं। या पोझिशन मध्ये श्वास भरत वरती जायचं, हाताला एकदम स्ट्रेट आपण वरती नेलंय। या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 या पोझिशनला मी पाठीमागे करते। 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। आता ह्याच पोझिशन मधून थोडंसं पायाचं अंतर कमी करायचं, जितकं मॅट आहे माझं कमी अंतर केलंय पायाला। या पोझिशन मध्ये जायचं, समोर जाताना पायाच्या पंजांवरती यायचं, असं काहीच करायचं नाही इथे। आणि मागे जाताना रिलॅक्स न्यायचं हाताला मागे। तुमच्या हाताचे दंड जर खूप मोठे असतील तर तुम्हाला जितके पण हात जात आहेत तितके तुम्ही न्यायचा प्रयत्न करायचा। हे करताना शोल्डरला थोडासा प्रेशर येतं, तर ते फॅट कमी करण्यासाठीच होते असं समजायचं। तर स्टार्ट करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20। रिलॅक्स करायचंय। 20 चे 2 राऊंड आपले कंप्लीट झाले। आता आपल्याला ह्या 20चाच राऊंड घ्यायचा आहे काय तर नाही, मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला एक राऊंड फक्त 40चा तुम्ही घेऊ शकता। असे 40 चे 2 राऊंड तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजचे करायचे। आता नेक्स्ट काय करायचंय, या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर हाताला वापस वरती न्यायचं, पायाला अंतर करायचं। इथे फक्त 1 2 3 पायाच्या पंजांवरती यायचं, पोटाला आतमध्ये खेचायचं। 4 5 पूर्ण बॉडीवरती प्रेशर येतं। 6 7 8 9 10 आणि होल्ड करायचं ह्या पोझिशन मध्ये पायाच्या पंजांवरती। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स। 20चा होल्ड, रिलॅक्स करायचं। नेक्स्ट वापस पायामध्ये अंतर, हात वापस वरती। आता इथे साइड टू साइड न्यायचं आपल्या। पहिले आपण ह्या पोझिशन मध्ये फक्त हाताला अप डाऊन केलं, ह्या पोझिशन मध्ये फक्त हाताला अप डाऊन केलं। आता आपल्याला साइड टू साइड न्यायचं, म्हणजे आपल्या कमरेचा फॅट, कमरेचे गोळे कमी करायचे आहेत ना, त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। थोडंसं हाताचा ओढणीचा माप आहे थोडंसं वाढवायचंय या पोझिशनला आणि 1 2 3 4 5 6 7 पूर्ण साइडचा फॅट
हातापासून ते मांड्यापर्यंत खेचला जातोय. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. याच पोझिशन मध्ये पायाला ठेवायचं आणि आता नेक्स्ट एक्सरसाइज करायची. या पोझिशन मध्ये अजून थोडंसं ओढणीला जास्त ठेवायचं. जितके पाय आहेत ना माझे अंतर केलेले तितके मी हात केले. या पोझिशन मधून पूर्ण डोक्याच्या वरती ओढणी नेलेली आहे. जस्ट खालचा हात सरळ, वरचा हात सरळ, पाय एकदम स्ट्रेट. आणि या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. थोडंसं पायाला जवळ आणायचं, थोडंसं ओढणीला जवळ आणायचं. आता इथे नेक्स्ट आसन करायचंय. पायाचं आणि ओढणीचं आणि हाताचं माप सेम आहे. आता इथे या पोझिशन मध्ये खाली जायचं. पायाच्या पंजाला दोन्ही हात टच करायचे. दोन्ही उजव्या पायाला उजवा हात, डाव्या पायाला डावा हात. ओढणी एकदम टाईट पकडून ठेवायची. 1 श्वास भरत वरती. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे पायाला हळूहळू जवळ आणायचं आणि ओढणीला पण जवळ आणायचं. आता इतकं आपण ओढणीला जवळ आणलंय. या पोझिशन मध्ये तुम्ही ओढणीला आता पकडून घेऊ शकता. इथे हाताला टाईट करून या पोझिशनला पायामध्ये अंतर करायचं थोडंसं, जितकं मॅट आहे तितकं. पूर्ण श्वास सोडत खाली जायचं आणि हाताला मागे न्यायचं. 1 पूर्ण पाठीमागे श्वास भरत. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. वापस या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचं या पोझिशन मध्ये. खूप छान छान एक्सरसाइज करू शकतो आपण एका ओढणीचा वापर करून. तर तुम्हाला पण करायचे आहेत आणि छान छान तुमचं वेट लॉस करून घ्यायचंय. इतक्या छान एक्सरसाइज करता तर डाएट घेतला तर अजून चांगला रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.